1% शेअर त्या पाटलांचा आहे, परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही। जमिनीची किंमत हा विषय मी बोललेलो आहे। एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं। एकनाथ खडसेने सुद्धा MIDC जमीन जिचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीत ही जमीन खरेदी केली होती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली होती। आम्ही हीच मागणी करतोय की अशाच पद्धतीने एक समिती नेमली जावी। जो न्याय एकनाथ खडसेंच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे। याच्यातले अनेक विषय माझ्याकडे तशी फाईल आहे, इथं सगळ्या पेपरची फाईल आहे, 2012 पासूनची फाईल माझ्याकडे। परंतु मी ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे पेपर आहे माझ्याकडं, महसूल मंत्र्याचे बाळासाहेब थोरातांच्या सहीचं 2013चं पत्र आहे, विलासराव देशमुखांच्या सहीचं पत्र आहे, हे सगळे पेपर्स माझ्याकडे आहे। पण मी आत्ता पब्लिश नाही करत आहे, हे मी व्यवस्थित 2-3 दिवसानं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे सगळे पेपर्स दाखवणार आहे। तो पण काय काय होतं बघूया, कारण एकीकडे सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो आणि म्हणून अजित पवार किती चांगले असतील त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही, परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याच्या आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल, आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता। मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे। म्हणतात माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी याआधी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की यामध्ये असं काही उद्भवू शकतं, नियमबाह्य काही काम आहे। हे पहा, आता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही मीम्स येत आहेत। एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा तर तो वडिलांना सांगतो। हा 40 एकर जमीन कोरेगाव सारख्या ठिकाणी 1800 कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही। हे कोणाला तरी खरं वाटेल का? कोणाला तरी खरं वाटेल का? आणि मग माझा याच्याशी संबंध नाही असं कसं म्हणू शकतात अजितदादा? माझं याच्याशी संबंध नाही असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात? आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी, मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी, परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर जो चांगला म्हणून असं तर त्याला किती अशा पद्धतीने झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहे। शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हण आहे तशा पद्धतीने, त्यामुळे ते शहाणे आहे।